त्याच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. नवी दिल्लीत आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कृषी अन्न प्रणाली मध्यस्थी या विषयावरच्या जागतिक परिषदेचं उद्घाटन होणार आहे. ही परिषद 3 दिवस चालणार आहे. प्रगतीला चालना देत नवी उंची गाठण्याचा प्रयत्न अशी या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित होत असलेल्या या परिषदेच्या मध्यवर्ती संकल्पनेचं महत्त्व भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या महासंचालकांनी कालच्या पत्रकार परिषदेत विशद केलं. स्त्री पुरुष समानतेच्या प्रतिसादात्मक विचारासह धोरणांची रचना, तंत्रज्ञान नवोन्मेष आणि शेतीचा सर्वसमावेशक विकास या मुद्द्यांना चालना देणारी ही परिषद जागतिक परिषद म्हणून महत्त्वाची ठरेल असं त्यांनी सांगितलं. या परिषदेत 700हून अधिक तज्ज्ञांचा सहभाग अपेक्षित आहे. यामध्ये शास्त्रज्ञ, धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील धुरीण उद्योजक, विकास व्यावसायिक, महिला शेतकरी, स्टार्टअप यांच्यासह भारतातले आणि अन्य देशातले विद्यार्थी यांचा सहभाग असेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू